नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. सरळ सेवा भरतीबाबत या ठिकाणी शासनाकडून एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्यासोबतच जी आरचे काय परिणाम होऊ शकतात, कोणाला यापासून फायदा आहे, कोणाचं नुकसान होऊ शकतं, त्याबद्दल सुद्धा बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर हा सविस्तर जी आर हवा असेल तर तो ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही नगर परिषद भरती किंवा अपकमिंग वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच, त्यासोबतच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थेट आलेलो आहोत जी आर वर. जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे की भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे एमपीएससी ज्या परीक्षा घेत नाही त्यांच्या बाहेरील गट ब, गट क आणि गट ड म्हणजे तीनही संवर्ग, जसे की ग्रुप बी असो, ग्रुप सी असो किंवा ग्रुप डी असो, ज्या भरत्या येत असतात ज्या एमपीएससी मार्फत राबवल्या जात नाही, बाहेरील भरत्या जसे की टीसीएस मार्फत, आयबीपीएस मार्फत गेल्या काही काळामध्ये ज्या भरत्या झालेल्या आहेत त्या संदर्भात. आता जाऊया आपण थेट मुद्द्याकडे. संपूर्ण जी आर आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही, एकदा तुम्ही तारीख पाहून घ्या. 2 डिसेंबर 2025 चा हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये मागील 2 जी आरचा उल्लेख केलेला आहे. 4 मे 2022 चा आणि 21 नोव्हेंबर 2022 चा. हा 4 मे 2022 चा जी आर सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण पॉईंट्स आहेत, जसे की 45% गुण घेणं कंपल्सरी होतं, ते याच जी आर पासून लागू करण्यात आलेलं होतं. आता पहा थेट आपण इथे येऊया. वरती त्यांनी सांगितलेलं आहे की निवड मंडळाच्या कक्षेतील जे काही अ सोडून ब, क, ड संवर्गाची पदे आहेत त्याची इथून परीक्षेद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड सूचीची कालमर्यादा 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली होती त्या दिनांकापर्यंतची यापैकी नंतर घडेल तोपर्यंत ग्राह्य असल्याचे नमूद केले आहे. परंतु अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव असो किंवा न्यायालयीन प्रक्रिया असो, निवडणूक असो, आचारसंहिता असो, कोविड सारख्या आपत्तीजनक परिस्थिती असो किंवा माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयक अटी शर्ती आणि तसेच वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया असे अनेक भरपूर सारे कारण आहेत ज्यामुळे जी काही निवड प्रक्रिया असते किंवा भरतीची प्रक्रिया असते ती लांबणीवर पडत असते. आणि त्यामुळेच काय होतं, जी सूची असते आपली तिचा कालावधी अगोदर होता 1 वर्षाचा, मात्र 1 वर्षाच्या आत भरती अटपत नसल्या कारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. आता त्याचा कालावधी नवीननुसार वाढवण्यात आलेला आहे. सुरुवातीला पहा शासन निर्णय काय सांगतो. दिनांक 4 मे 2022 च्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व निवड सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क, गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना परिपत्र क्रमांक 11 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि सुधारणा काय करण्यात आली तर अगोदर जिथे 1 वर्षाचा कालावधी होता त्या ठिकाणी आता 2 वर्षाचा कालावधी केलेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे तर झालं जी आरचं. जी आरचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की सुरुवातीला निवड सूचीची कालमर्यादा होती 1 वर्षाची, म्हणजे तुमची निवड जर झाली आणि निवड सूची प्रसिद्ध झाली की त्यानंतर 1 वर्षापर्यंत जर काही कारणास्तव जागा रिक्त झाली तर त्यामधून उमेदवार घेतले जात होते प्रतीक्षा यादीमधून. पण आता काय झालेलं आहे, 1 वर्षाचा जो कालावधी होता तो कमी पडत होता आणि जर तो कालावधी संपला की ती जी यादी होती ती व्यपगत होत होती, म्हणजे ती यादी कोणत्याही कामाची राहत नव्हती. आता त्यांनी काय केलेलं आहे, निवड सूचीची कालमर्यादा ही 2 वर्षाची केलेली आहे. त्यामुळे आणखी जरी कालावधी गेला तरी देखील त्यामधले उमेदवार हे घेतल्या जाऊ शकतात, त्यामधल्या उमेदवारांना नियुक्ती दिल्या जाऊ शकते. आता याचे फायदे काय आणि तोटे काय, तर एखादा विद्यार्थी जर वेटिंगवर असेल तर त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण की वेटिंग नंतर क्लिअर होऊ शकते आणि त्याला त्याचा जॉब मिळू शकतो. म्हणजे एक फायदा झाला, वेटिंगमध्ये बेनिफिट भेटू शकतो याचा. कालावधी भरती विविध कारणांमुळे लांबत असते आणि लांबलेली प्रक्रियेचा दुष्परिणाम कोणताही त्याच्यावर होणार नाही. जेव्हा वेटिंग क्लिअर होईल तेव्हा त्यांना नियुक्ती मिळून जाईल. एक झालं हे. दुसरं म्हणजे शासनाचं बेनिफिट यामध्ये काय आहे, तर शासनाला वारंवार भरती प्रक्रिया घेण्याची गरज नाही. एकदा 2 वर्षापर्यंत जरी भरती काही कारणास्तव लांबली तरी देखील त्यामधून शासन उमेदवार हा निवडू शकतो, म्हणजे पुन्हा भरती घेण्याची आवश्यकता नाही. नुकसान कोणाचं आहे, तर जे नवीन विद्यार्थी नवीन परीक्षा देत आहेत आणि नवीन भरतीची वाट बघताय तर ती भरती आता लांबू शकते. जर ऑलरेडी त्यांना उमेदवार हे वेटिंग लिस्टवरचे घेता येत असतील तर ते का नवीन जाहिरात काढतील हा देखील प्रश्न आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचे बेनिफिट सुद्धा आहेत आणि नुकसान सुद्धा आहे. नवीन भरतीची जी वाट पाहतील ती भरती प्रक्रिया थोडीशी लांबणीवर जाऊ शकते. जेवढ्या जागेची ऍड आलेली आहे तेवढ्या जागा भरल्या जातात, त्याच्यापेक्षा जास्त तर भरल्या जात नाही. पण काही कारणास्तव जर जागा रिक्त झाली
कोणती जेवढ्या जागेची ॲड आली होती त्यामध्ये जे निवड केलेले उमेदवार आहेत त्यामध्ये तर अतिरिक्त उमेदवार सुद्धा घेतल्या जाऊ शकतात आणि अतिरिक्त उमेदवार जर त्यांना वेटिंग लिस्टवरचे अवेलेबल झाले तर नवीन भरती काढण्याची शासनाला गरज राहणार नाही. म्हणून आता जी काही भरती प्रक्रिया होत आहे ती ऑलरेडी लांबत आहे आणि या कारणामुळे ती आणखी सुद्धा लांबू शकते. तर दोन्ही गोष्टी आहेत. काही जणांचा यामध्ये फायदा आहे, काही जणांचं नुकसान आहे. जे नवीन भरतीची तयारी करणार आहेत त्यांच्याकडे आणखी भरपूर सारा वेळ आहे, पण जे काही उमेदवार वेटिंग लिस्टवर असतात त्यांची जर यामध्ये निवड होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा अन्याय व्हायला नको. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? काल मर्यादा वाढून शासनाने योग्य केलं की अयोग्य केलं? तुमचं मत काय आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओमध्ये आपण GR सुद्धा वाचलाय, त्याचे बेनिफिट आणि जे फायदे तोटे होते, कोणाला फायदा होऊ शकतो कोणाला नुकसान होऊ शकतो त्याबद्दल सुद्धा बोललोय. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणखी काही इतर भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. शकतात कोणाला यापासून फायदा आहे कोणाचं नुकसान होऊ शकतं त्याबद्दल सुद्धा बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर हा सविस्तर GR हवा असेल तर तो ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही नगर परिषद भरती किंवा अपकमिंग वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच, त्यासोबतच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थेट आलेलो आहोत GR वर. GR मध्ये काय सांगितलेलं आहे की भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे MPSC ज्या परीक्षा घेत नाही त्यांच्या बाहेरील गट ब, गट क आणि गट ड म्हणजे तीनही संवर्ग, जसे की ग्रुप बी असो, ग्रुप सी असो किंवा ग्रुप डी असो, ज्या भरत्या येत असतात ज्या MPSC मार्फत राबवल्या जात नाही, बाहेरील भरत्या जसे की TCS मार्फत, IBPS मार्फत गेल्या काही काळामध्ये ज्या भरत्या झालेल्या आहेत त्या संदर्भात. आता जाऊया आपण थेट मुद्द्याकडे. संपूर्ण GR आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही, एकदा तुम्ही तारीख पाहून घ्या. 2 डिसेंबर 2025 चा हा GR आहे आणि या GR मध्ये मागील 2 GR चा उल्लेख केलेला आहे, 4 मे 2022 चा आणि 21 नोव्हेंबर 2022 चा. हा 4 मे 2022 चा GR सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत, जसे की 45% गुण घेणं कंपल्सरी होतं, ते याच GR पासून लागू करण्यात आलेलं होतं. आता पहा थेट आपण इथे येऊया. वरती त्यांनी सांगितलेलं आहे की निवड मंडळाच्या कक्षेतील जे काही अ सोडून ब, क, ड संवर्गाची पदे आहेत त्याची इथून परीक्षेद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड सूचीची कालमर्यादा 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली होती त्या दिनांकापर्यंतची यापैकी नंतर घडेल तोपर्यंत ग्राह्य असल्याचे नमूद केले आहे. परंतु अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव असो किंवा न्यायालयीन प्रक्रिया असो, निवडणूक असो, आचारसंहिता असो, कोविड सारख्या आपत्तीजनक परिस्थिती असो किंवा माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयक अटी शर्ती आणि तसेच वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया असे अनेक भरपूर सारे कारण आहेत ज्यामुळे जी काही निवड प्रक्रिया असते किंवा भरतीची प्रक्रिया असते ती लांबणीवर पडत असते. आणि त्यामुळेच काय होतं, जी सूची असते आपली तिचा कालावधी अगोदर होता 1 वर्षाचा, मात्र 1 वर्षाच्या आत भरती अटपत नसल्या कारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. आता त्याचा कालावधी नवीननुसार वाढवण्यात आलेला आहे. सुरुवातीला पहा शासन निर्णय काय सांगतो. दिनांक 4 मे 2022 च्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व निवड सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क, गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना परिपत्र क्रमांक 11 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि सुधारणा काय करण्यात आली तर अगोदर जिथे 1 वर्षाचा कालावधी होता त्या ठिकाणी आता 2 वर्षाचा कालावधी केलेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे तर झालं GRचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की सुरुवातीला निवड सूचीची कालमर्यादा होती 1 वर्षाची, म्हणजे तुमची निवड जर झाली आणि निवड सूची प्रसिद्ध झाली की त्यानंतर 1 वर्षापर्यंत जर काही कारणास्तव जागा रिक्त झाली तर त्यामधून उमेदवार घेतले जात होते प्रतीक्षा यादीमधून. पण आता काय झालेलं आहे, 1 वर्षाचा जो कालावधी होता तो कमी पडत होता आणि जर तो कालावधी संपला की ती जी यादी होती ती व्यपगत होत होती, म्हणजे ती यादी कोणत्याही कामाची राहत नव्हती. आता त्यांनी काय केलं
सांगितलेलं आहे निवड सूचीची कालमर्यादा ही 2 वर्षाची केलेली आहे. त्यामुळे आणखी जरी कालावधी गेला तरी देखील त्यामधले उमेदवार हे घेतल्या जाऊ शकतात, त्यामधल्या उमेदवारांना नियुक्ती दिल्या जाऊ शकते. आता याचे फायदे काय आणि तोटे काय? तर एखादा विद्यार्थी जर वेटिंगवर असेल तर त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण की वेटिंग नंतर क्लिअर होऊ शकते आणि त्याला त्याचा जॉब मिळू शकतो. म्हणजे एक फायदा झाला, वेटिंगमध्ये बेनिफिट भेटू शकतो. याचा कालावधी भरती विविध कारणांमुळे लांबत असते आणि लांबलेली प्रक्रियेचा दुष्परिणाम कोणताही त्याच्यावर होणार नाही. जेव्हा वेटिंग क्लिअर होईल तेव्हा त्यांना नियुक्ती मिळून जाईल. एक झालं हे. दुसरं म्हणजे शासनाचं बेनिफिट यामध्ये काय आहे, तर शासनाला वारंवार भरती प्रक्रिया घेण्याची गरज नाही. एकदा 2 वर्षापर्यंत जरी भरती काही कारणास्तव लांबली तरी देखील त्यामधून शासन उमेदवार हा निवडू शकतो. म्हणजे पुन्हा भरती घेण्याची आवश्यकता नाही. नुकसान कोणाचं आहे, तर जे नवीन विद्यार्थी नवीन परीक्षा देत आहे आणि नवीन भरतीची वाट बघताय तर ती भरती आता लांबू शकते. जर ऑलरेडी त्यांना उमेदवार हे वेटिंग लिस्टवरचे घेता येत असतील तर ते का नवीन जाहिरात काढतील, हा देखील प्रश्न आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचे बेनिफिट सुद्धा आहेत आणि नुकसान सुद्धा आहे. नवीन भरतीची जी वाट पाहतील ती भरती प्रक्रिया थोडीशी लांबणीवर जाऊ शकते. जेवढ्या जागेची ऍड आलेली आहे तेवढ्या जागा भरल्या जातात, त्याच्यापेक्षा जास्त तर भरल्या जात नाही. पण काही कारणास्तव जर जागा रिक्त झाली, कोणती, जेवढ्या जागेची ऍड आली होती त्यामध्ये जे निवड केलेले उमेदवार आहेत त्यामध्ये, तर अतिरिक्त उमेदवार सुद्धा घेतल्या जाऊ शकतात. आणि अतिरिक्त उमेदवार जर त्यांना वेटिंग लिस्टवरचे अवेलेबल झाले तर नवीन भरती काढण्याची शासनाला गरज राहणार नाही. म्हणून आता जी काही भरती प्रक्रिया होत आहे ती ऑलरेडी लांबत आहे आणि या कारणामुळे ती आणखी सुद्धा लांबू शकते. तर दोन्ही गोष्टी आहेत. काही जणांचा यामध्ये फायदा आहे, काही जणांचं नुकसान आहे. जे नवीन भरतीची तयारी करणार आहेत त्यांच्याकडे आणखी भरपूर सारा वेळ आहे. पण जे काही उमेदवार वेटिंग लिस्टवर असतात त्यांची जर यामध्ये निवड होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा अन्याय व्हायला नको. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? काल मर्यादा वाढून शासनाने योग्य केलं की अयोग्य केलं? तुमचं मत काय आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओमध्ये आपण GR सुद्धा वाचलाय, त्याचे बेनिफिट आणि जे फायदे तोटे होते, कोणाला फायदा होऊ शकतो कोणाला नुकसान होऊ शकतो त्याबद्दल सुद्धा बोललोय. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणखी काही इतर भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.